लोक बहुमूल्य जीवन फक्त 1 ते 2 तास मौज मजा करण्यासाठी धबधबे आणि नद्यांमध्ये घालवतात. निसर्गात जाताना काही नियम पाळायचे असतात. नियम जरी अलिखित असले तरी ते पाळताना मात्र काटेकोरपणे लक्ष द्यायचं असतं. जेव्हा पावसाळ्यात पर्यटक निसर्गात जातात त्यातील बरेच पर्यटक हे रेग्युलर फिरणारे नसतात आणि त्यामुळेच निसर्गातील गोष्टींचा त्यांना अंदाज येत नाही. पावसाळ्यात सह्याद्रीमध्ये पडणारा पाऊस हा शहरातील पावसापेक्षा वेगळा असतो. अगदी 2 ते 3 मिनिटात नद्या आणि धबधब्यांचं पाणी मोठ्या प्रमाणात वाढतं. अशा वेळी जिथे कमी पाणी होतं तिथे काही काळाच्या आत बाहेर पडणंही मुश्किल होऊन जातं. याशिवाय ज्या रस्त्याने तुम्ही जात आहात त्या रस्त्यावरून परत येताना ओढ्या आणि नद्या यांचं पात्रात मोठी वाढ झालेली असते. अशा वेळी काळजी घेणं गरजेचं असतं. आता ताईपणा करून काही जण धरणात उडी मारतात, प्रवाहात पोहतात, परंतु यामुळे जीव धोक्यात जाऊ शकतो. ग्रुपने गेला असाल तर पहिलं म्हणजे असं कुणी करत असेल तर त्याला रोखलं पाहिजे, प्रोत्साहन देणं टाळलं पाहिजे. पावसाळ्यात नद्या ओढे यांचं पाणी सेट झालेलं नसतं, त्यामुळे रिस्क फॅक्टर मोठा असतो. अशा वेळी फक्त तुमची नाही तर इतर टीम मेंबरची काळजी घ्या, कारण